नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण अलाइट मोशन ॲपमध्ये व्हिडिओ एडिटिंग इथे केलेली आहे। व्हिडिओ एडिटिंग खूप सोपी आहे, दरवर्षी आपण अशाच प्रकारची व्हिडिओ अपलोड करतो, त्यामुळे यावर्षी पण आपण सेम व्हिडिओ इथे अपलोड केलेला आहे। व्हिडिओची जे काही एडिटिंग आहे ते सोपी आहे, फक्त जे काही मटेरियल असेल ते थोडं चेंज होत राहील। तर त्यासाठी मटेरियल नक्की डाउनलोड करा, खाली डिस्क्रिप्शनमधून। व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा, काही चेंजेस हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगू शकता। व्हिडिओला आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण इथं अशाच प्रकारचे लेटेस्ट प्रकारचे जे काही व्हिडिओ आहे ते पण इथं अपलोड होणार आहे। त्यासाठी पहिले आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आपण लगेचच नवीन प्रकारचे लेटेस्ट जे काही व्हर्जन असेल किंवा लेटेस्ट जे काही ट्रेंडिंग असेल त्याच्यावर आपण व्हिडिओ इथं अपलोड करत आहे। तर त्यासाठी भावांनो यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर खाली लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर त्याला क्लिक करून सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, आणि चॅनलला जे काही आपले कमेंट सेक्शन आहे त्याच्यामध्ये नक्की कमेंट करा की तुम्हाला कोणत्या प्रकारची एडिटिंग हवी आहे। आपण त्या जे काही ॲपवर किंवा त्या टाईपची व्हिडिओ एडिटिंग 100% इथं घेऊन येऊया। चला, जास्त काय वेळ घेत नाही तुमचा, फक्त आपलं एवढंच होतं, लाईक करा, सबस्क्राईब करा। चला आपली एडिटिंग इथं आपण चालू करूया। जग में जैसे तू है तो तू है। नमस्कार भावनो, आता तुम्ही जसा व्हिडिओ बघितला असला व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची मदत घ्यायची आहे। अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल। तर हे सगळं ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही प्रोजेक्ट्स असतील ते आपल्या खाली डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करायचे आहे, आणि इथं प्रोजेक्ट्समध्ये हे दोन्ही प्रोजेक्ट असे इथे इन्स्टॉल करायचे आहे। हे दोन्ही प्रोजेक्ट इन्स्टॉल केल्याच्यानंतर सगळ्यात आधी इथं बीटमार्कमध्ये जा। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर इथं प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला, आणि मी इथे एक PNG दिलेली आहे ती तुम्हाला लावून टाकायची आहे। तर ते कशी लावायची मी तुम्हाला दाखवून देतो। तर इथं बघू शकता आपली एक PNG इथे मी तुम्हाला दिलेली आहे। ते PNG एक बाप्पा नावाची एक PNG आहे, ते फक्त तुम्हाला PNG इथं लावून घ्यायची। 0.23 पर्यंतची ड्युरेशन वाढून घ्यायची आहे। एक्स्ट्राचा काय पार्ट आला असेल ती तसा कट करून टाका। हे एक्स्ट्राचा पार्ट इथं कट केल्याच्यानंतर आता इथून 0.23च्या बीटमार्कपासून जे काही पुढचे बीटमार्क आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पाचे जे काही फोटो असतील ते इथं लावून टाकायचे आहे। आपले गणपती बाप्पाचं सेपरेट फोल्डरच आहे फोटोचं, तर ते आपण असे एक फोटो इथं असे लावून टाकूया। फोटोची जर ड्युरेशन इथं बसत नसेल तर थोडी तुम्हाला याची ड्युरेशन इथं वाढून घ्यायची आहे। फोटो असं इथं या डबल क्लिक करायचं आहे, पहिले एकदम एंडला येईल, पुन्हा एकदा क्लिक केले की बीटमार्कला येईल। त्यावर क्लिक केल्याच्यानंतर ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, वरच्या 3 डॉटवर जायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं, म्हणजे फोटो बरोबर आपल्या फ्रेममध्ये इथे येऊन जाईल। हे असं करायचं। पुन्हा या फोटोला पण सेम पुढच्या फोटोची पण अशी ड्युरेशन वाढवायची, 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायचं। पुन्हा याच्यानंतर पण सेम हे झाल्यानंतर पुन्हा फोटो इथं ॲड करायचा, फोटोची ड्युरेशन वाढवायची, वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया, आणि पुन्हा बस याला इथं एंड करायचं। याचा पुढचा फोटो इथं लावून टाकायचा। फोटो असं इथे लावून टाकायचा, फोटोची ड्युरेशन वाटायची, 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया, एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करायचा, असं इथं करून टाकायचं। इथं जायच्यानंतर इथं पुन्हा बॅक येऊन जायचं, पुन्हा इथं काय करायचं, परत फोटो लावायचा, फोटोची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढवायची, वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं। तर हे एवढी सेटिंग तुम्हाला इथं सुरुवातीला इथं करून टाकायची आहे। हे सुरुवातीला एवढी सेटिंग झाल्यानंतर सरळ बॅक येऊन जा, आपल्या बीटमार्कमध्ये जा। बीटमार्कमध्ये मी तुम्हाला जे काही एक शेक इफेक्ट दिलेला आहे, फक्त हा शेक इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे। इफेक्ट्समधून हा जे काही शेक इफेक्ट आहे इथे तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। हा शेक इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या जे काही बीटमार्कमध्ये जाऊन आता जे आपण फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना असं इथं सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे, असं इथं 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट इथं करायचं, बॅक येऊन जायचं। तर बस ही प्रोसेस तुम्हाला इथं अशीच फॉलो करायची आहे। इफेक्ट्समध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं, पेस्ट इफेक्ट करायचं, आणि अशा प्रकारे इथे बॅक येऊन जायचं। तर जेवढे आपले काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोनं तुम्हाला हा इफेक्ट जे काय ती तसं लावायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। पण त्यानंतर या फोटोला एकदा पेस्ट इफेक्ट असेल तर लावून टाका। हे सगळं झाल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला काय करायचं बघू शकता, इथे तुम्ही एखादा ओव्हरले किंवा फायर का पार्टिकल्सवाला व्हिडिओ इथं लावू शकता। तर आपण बघूया आपल्या गॅलरीमध्ये असेल तर आपण ते इथे तुम्हाला लावून दाखवूया। तर इथं आपण काय करूया माहीत आहे, इथं आपण कोणता इफेक्ट नाही लावूया, इथं डायरेक्ट इथं यायचं 0.23ला, आणि इथे एक तुम्हाला जे काही शॅडो दिलेली आहे मी ती इथे लावून टाकायची आहे। बघू शकता आपली एक शॅडो इथे मी तुम्हाला दिलेली आहे, तर शॅडोची PNG डायरेक्ट इथं लावून टाकायची आहे। शॅडोची PNG बघू शकता अशा प्रकारे शॅडोची PNG आहे ते एकदम शेवटपर्यंत इथं लावून टाकायची, थोडी झूम करायचं खालच्या साईडनं, शॅडोला असं झूम करायचं। झूम केल्याच्यानंतर इथे एक तुम्हाला एक PNG दिलेली आहे, हीच PNG तुम्ही इथं परत इथं लावू शकता। तर काय करा, या PNGला इथं काय करा, कॉपी लेअर करून टाका।
आपण काय करूया, या पिनला इथं सिलेक्ट करून कॉपी लेअर करूया आणि 0.23ला येऊन इथं काय करायचं, पेस्ट लेअर करायचं. पेस्ट लेअर करून एकदम शेवटी जाऊन याची ड्युरेशन इथं वाढून घ्यायची. याची ड्युरेशन वाढल्याच्यानंतर फोटोला इथं खालच्या साईडला थोडं झूम इन करून फोटोला इथं असं बरोबर इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. आपली जे काही PNG आहे त्याची खालच्या साईडला इथं आली पाहिजे. तर अशा प्रकारे इथं ॲडजस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता. अशा प्रकारे इथे सेंटरला ॲडजस्ट करायचे आहे आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन टच करून तुम्हाला आजचा आपला रेडी व्हिडिओ जे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ खूप छोटा होता आणि खरंच खास होता, तर त्यासाठी खाली कमेंट करून नक्की सांगा. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.